अलका उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मी आज आपल्याला पौष्टिक अशा दुधीच्या वड्या किंवा बर्फी काहीही म्हणा त्याला असं तुम्हाला करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी हा प्रथम दुध्या घेतला आहे. हा आता मी सोलून किसून घेते आणि मग पुढची कृती तुम्हाला दाखवते. असं आता मी ह्याचे 2 भाग करून घेतले. आता मी सोलून किसून घेते. असं सोलून घेते. बारीक किसणीनं किसून घेणार आहे आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवते. घेतलाय तर जून नसला तर बिया काढून टाकायच्या, नाहीतर बिया काढायच्या नाहीत. काढून घेते. वडी करायची म्हणून आपण हे बिया काढूया. जर भाजी करायची असेल तर काढायची जरूर नाही. आता मी किसून घेते. आता किसून घेते. हा पण दुध्या किसून घेतला आहे आणि इथे मी चमचाभर तूप तापत ठेवलं आहे, साजूक तूप. आता ते तूप तापलं की आपण त्यामध्ये दुधी घालणार आहोत. दुधी चांगला परतून थोडा शिजवून घेणार आहे. एकदम पौष्टिक अशी दुधीची वडी. परतून घेणार आणि वर झाकण ठेवणार आहे. मंद आचेवर परतून घ्यायचा. असं आपण परतून जरा शिजवून घेऊया आणि नंतर त्याच्यात मी दूध घालणार आहे. आपलं बऱ्यापैकी बावत आलं आहे की अजून मी 2 मिनटं झाकण ठेवणार आहे, वाफवून घेणार आहे आणि मग दूध घालणार आहे. आपलं छान दुध्या परतून बावलेला आहे. आता मी त्याच्यात दूध घालणार आहे. दूध घालून चांगला शिजवून घेणार आहे. त्यानंतर मी थोडा खवा घालणार आहे त्याच्यात, मावा. पाव लिटर मी दूध घातलं आहे. आता हे चांगलं शिजवून घेणार आहे. आता हे बऱ्यापैकी आटत आलं आहे. त्याच्यात आता मी खवा घालणार आहे. साधारण 100 ग्रॅम खवा आहे तो मी घालणार आहे. हे आपण चांगलं आटवून घेणार आहोत. त्यात आलं की मग साखर घालणार आहे शेवटी. हवा असतो त्याच्यात आपण कलर घालू शकतो, हिरवा पिवळा जर हवा असेल तर, नाहीतर असंच ठेवायचं. घालू शकतो या वड्यात कलर. हिरवाही छान वाटतो. 2 मिनिटांनी झाकण ठेवते. आपलं हे व्यवस्थितपणे आटत आलेलं आहे. आता आपण याच्यात साखर घालणार आहोत. 1 वाटी साखर घेते मी, एवढी साखर घालणार आहे. कारण वडीला साखर व्यवस्थित लागते. वडी बर्फीला साखर व्यवस्थित लागते, नाहीतर ती वडी व्यवस्थित पडत नाही. बर्फीसुद्धा करायची. ही बर्फीच एक खवा घातला आहे म्हणजे आता ती बर्फीच झाली आहे. तर आपण हे आटवून घ्यायचं व्यवस्थित. अगदी कढईला तूप सोडेपर्यंत गोळा व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे. आता हे आटवून दे सावकाश. आता ह्याला चांगली उकळी आलेली आहे.
पण ह्याला साधारण अजून 5-10 मिनटं लागणार आहे. अगदी आटत आलं की तुम्हाला दाखवते. असं आता मी ढवळत राहणार आहे सारखं, आणि आटलं की तुम्हाला दाखवते. आपलं हे मिश्रण बऱ्यापैकी होत आलं आहे. तर मी ह्याच्यात वेलची पावडर घालणार आहे. हवा असल्यास रंग घालायचा, केशर सायरप घालू शकतो. केशर सिरप आहे, सिरप घालते थोडंसं, चमचाभर. अजून थोडा वेळ व्हायला हवं आहे, 5 मिनटं. अजून 5 मिनटं आपण ढवळूया. हे बघा, आपलं हे मिश्रण आता बऱ्यापैकी झालेलं आहे. अजून 1 मिनिटभर ढवळणार आहे आणि मी डिशमध्ये काढणार आहे. आता आपला मिश्रणाचा गोळा हे बघा कढई सोडलं नाही, त्याच्यामुळे आता आपण काढून ताटात घेऊया. मिश्रण पसरवून घेऊया. दुधीची बर्फी. बर्फी म्हटली की ती कडक नसते, थोडी मऊच ठेवायची असते. जरा थोडं कोमट झालं की आपण ते व्यवस्थित सेट करूया. तर आपण हे सेट करून घेऊया. अजून ते गरम आहे, त्याच्यामुळे मऊ आहे. आपलं थापून तयार आहे. आता हे आपलं गार झालं की आपण त्याच्या वड्या पाडणार आहोत. अशी आपली छानपैकी दुधीची बर्फी छोटी छोटी केलेली आहे, मुद्दाम खायला पटकन बरं पडतं. मऊसूत आणि छोटी. ही बघा किती सुंदर बर्फी झाली आपली ती. अशा आपल्या सगळ्या बर्फ्या आपण आता काढून घेऊया. अशी आपली सुंदर मऊसूत दुधीची बर्फी, दुधी खवा बर्फी खाण्यासाठी तयार आहे. आता ही मी कशी केली, हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.